लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तुम्ही म्हटलं होतं, मात्र आता पुन्हा मुद्दा काढलेला आहे की 2100 रुपयांचं काय झालं तुम्ही म्हणाला 2100 रुपयांचा. लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही आणि जे आम्ही बोललोय 2100 रुपयाचा योग्य वेळी आम्ही तोही निर्णय आमचा पूर्ण करू. लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू करत होतो त्यावेळी हेच लोक कोर्टात गेले होते ही योजना बंद पाडावी म्हणून नागपूरच्याच कोर्टामध्ये, आणि महाविकास आघाडीचेच लोक होते. परंतु आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी देखील आम्ही केली आणि ती योजना कायम सुरू राहणार हेही मी सांगतो. आणि जे आम्ही बोललेलो आहे पुन्हा एकदा मी सांगतो, जे 2100 रुपये आम्ही बोललोय योग्य वेळी त्याची पूर्तता आम्ही करणार हे पुन्हा सांगतो. लाडकी बहीण योजनेचा तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही, तर नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे तुमचा 17वा हप्ता आता कधी जमा होऊ शकतो तुम्ही याची वाट पाहत असाल. तुमचा 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता झाल्यानंतर नोव्हेंबर महिना पूर्ण गेला, आपण 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहिली, मात्र हे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे सरकारने प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची कुठेतरी 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. म्हणजे त्या तारखेला पैसे आल्यास लाडक्या बहिणींना त्याचा मोठा या ठिकाणी आर्थिक आधार भेटू शकतो. वेळेवरती पैसे मागचे 5 ते 6 महिन्यापासून भेटत नाहीयेत, आपण पाहिलेलं असेल. प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये पैसे नाही येतात, पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे भेटतात. मात्र यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वितरणाला उशीर झालेला आहे. मग याचं नेमकं कारण काय आहे? आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील तुमचा लेट झालेला आहे पूर्णपणे. आता डिसेंबर महिना चालू, मग डिसेंबरचे पैसे कधी भेटणार असा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला असेल. तर सरकारने 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. तर बघा, आता मग तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरचे 1500 रुपये, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 अशी मिळून 4500 रुपये भेटू शकतात का? त्याचं नेमकं कारण काय असू शकतं त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठीचा GR देखील आलेला आहे. GR आल्यानंतर येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्येच या ठिकाणी काय होतं, वितरणाला सुरुवात होते, मात्र अजून देखील वितरण सुरू झालेलं नाही. त्याच्यामुळे याचं नेमकं कारण काय असू शकतं? बघा, लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर थेट 4500 रुपये भेटू शकतात एकत्रित. त्याच्याबद्दल काय माहिती दिली नेमकी? लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाहीये. त्यातच आता राज्यातील महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या असून आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. बघा, आचारसंहितेच्या काळामध्ये या ठिकाणी हे जे पैसे आहेत आर्थिक योजनेचे ते वाटप केले जात नाहीत. बघा, मागच्या वेळेस देखील आचारसंहिता होती 2024 मध्ये, त्यामुळे अगोदरच ऍडव्हान्समध्ये पैसे जे आहेत ते दिले गेले होते. परंतु ही योजना खूप जुनी आहे, याचं वितरण प्रत्येक महिन्याला चालू आहे. त्याच्यामुळे आचारसंहितेमध्ये देखील हे पैसे द्यायला पाहिजे होते, योजना जुनी असल्यामुळे, परंतु तसा निर्णय या ठिकाणी घेतला गेलेला दिसत नाही. तर मग या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण पाहिलेली असेल, लाडक्या बहिणींमध्ये खूप लोकप्रिय आहे, सरकारची महत्वाकांक्षी अशी योजना आहे, खूप जुनी योजना झालेली आहे, 1 वर्षाची योजना आहे. तर या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना हा आर्थिक आधार म्हणून 1500 रुपयाचा लाभ दिला जातोय. मात्र नोव्हेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना भेटलेला नाही. नोव्हेंबर महिन्याचा लाभ या ठिकाणी पूर्णपणे लेट झालेला आहे. त्यामुळे हे पैसे नेमके कधी भेटणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे. या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, नेमकं काय घडलेलं आहे? राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती. आपण बघितलेलं होतं की नोव्हेंबर महिन्यामध्ये याचा GR आला नाही, परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात GR येईल आणि डिसेंबरमध्येच या ठिकाणी पैसे पहिल्या आठवड्यामध्ये 4 तारखेपर्यंत भेटतील अशी प्रत्येकाला आशा होती. म्हणजे त्याच्यानंतर मात्र काय झालं, राज्यातील नगर परिषदा, काही नगर परिषदांचे बघा आणि नगरपंचायतीसाठीच्या या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असं जाहीर करण्यात आलं. तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी या ठिकाणी जाहीर झाली. त्यामुळे बघा, आता मग 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटण्याची दाट शक्यता होती 22 तारखेनंतर. पण आता काय झालेलं आहे, आता अजून निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्यासाठी पुन्हा एकदा आचारसंहिता आता लागू झालेली आहे. म्हणजे आता हे जे निवडणुकीचा कार्यक्रम असणार आहे महानगरपालिकेचा, बघा त्याचं नेमकी काय कधीपर्यंत आचारसंहिता असणार आहे आणि
त्याचं वेळापत्रक काय असेल. तर महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत. राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना मग 17 जानेवारी नंतर या ठिकाणी जे पण लाभ राहिलेला आहे त्याचं वितरण या ठिकाणी सुरू होऊ शकतं. म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं, सध्या आचारसंहिता सुरू झालेली आहे. तर आचारसंहितेच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर सरकारी आर्थिक योजनेचा कुठलाही लाभ जो आहे तो वाटप केला जात नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी मग तुमचा हा जो लाभ आहे नोव्हेंबरचा देखील डिसेंबरचा देखील या ठिकाणी पुढे जाण्याची शक्यता असू शकते. आचारसंहितेमुळे हे पैसे आता पुढे जाऊ शकतात. 29 महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत पुन्हा एकदा, त्याच्यामुळे हा लाभ पुढे जाण्याची शक्यता आहे. मग नेमके हे पैसे तुम्हाला आता जानेवारीमध्ये कधीपर्यंत भेटू शकतात आणि किती रुपये भेटू शकतात. तर बघा, लाडक्या बहिणींना थेट 4,500 रुपये भेटण्याची शक्यता आहे. तर 4,500 रुपये या ठिकाणी मला नाही वाटत की सरकार एकदाच देऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी तर नेमके मग किती पैसे भेटू शकतात. एक तर तुम्हाला 1,500 रुपये नोव्हेंबर महिन्याचे आणि 1,500 रुपये डिसेंबर महिन्याचे, असे मिळून 3,000 रुपये देखील तुम्हाला जानेवारीत भेटू शकतात. आणि जानेवारीचा जो लाभ असेल तुम्हाला तो फेब्रुवारीमध्ये भेटू शकतो, कारण की आतापर्यंतचे मागचे 5 ते 6 इन्स्टॉलमेंट अशाच पद्धतीने वाटप झाले. त्या महिन्यामध्ये तो लाभ न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात हे पैसे भेटतात. मग तसं जानेवारीचा तुम्हाला फेब्रुवारीमध्ये लाभ भेटू शकतो. आता नोव्हेंबर महिन्याचा डिसेंबरमध्ये तुम्हाला लाभ भेटणार आहे. तो जर डिसेंबर महिन्यामध्ये नाही भेटला तर मग तो तुमचा जानेवारीमध्ये जाईल. आणि डिसेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला जानेवारीमध्ये भेट नाही, त्याच्यामुळे मग डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा एकत्रित तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये हे पैसे जे आहेत ते भेटू शकतात. आणि हे पैसे तुम्हाला कधी येऊ शकतात, मग एक तर तुम्हाला 17 जानेवारी नंतर, म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर, कारण की 15 तारखेला या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया आहे आणि त्याचा निकाल जो आहे 16 जानेवारीला लागणार आहे 2026 मध्ये. आणि 17 तारखेनंतर मग आचारसंहिता संपेल आणि त्याच्यानंतर मग तुमचं हे वाटप होऊ शकतं. आणि जर सरकारने त्याच्या अगोदर जर निर्णय घेतला तर डिसेंबर एंडिंगला तुम्हाला या ठिकाणी 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जाऊ शकतो, कारण की त्याचा GR आलेला आहे, निधीचं वितरण त्याचं झालेलं आहे. हा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे हस्तांतरित केलेला आहे. 8 डिसेंबरलाच तो GR प्रसिद्ध झालेला आहे, ज्याच्यामध्ये 263 कोटी रुपयांचा या ठिकाणी समावेश आहे नोव्हेंबर महिन्याचा लाभ वाटप करण्यासाठी. जर तसा निर्णय घेतला तर मग डिसेंबर एंडिंग पर्यंत हे पैसे तुमचे येऊ शकतात आचारसंहितेच्या काळामध्ये देखील, जर सरकारने निर्णय घेतला तर. परंतु जर नाही निर्णय झाला तर मग तुम्हाला जानेवारी नंतर या ठिकाणी जानेवारीच्या 17 तारखेनंतर हे पैसे वाटप व्हायला सुरुवात होऊ शकते. मग तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये दिले जाऊ शकतात. 2 हप्ते, जे की 17वा प्लस 18वा हप्ता, किंवा 1500 अगोदर आणि नंतर 1500 असे मिळून वेगवेगळे देखील तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मग भेटू शकतात. आणि जानेवारीचे पैसे तर तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारीमध्येच भेटण्याची शक्यता असू शकते. तर लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची माहिती होती, जेणेकरून लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की पैसे कधी येऊ शकतात नेमकं. तर तुम्हाला जी सध्या परिस्थिती आहे ती संपूर्ण याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता EKYC प्रक्रियेसाठी देखील तुम्हाला एडिट करण्यासाठी एक शेवटची संधी देण्यात आलेली आहे. ज्यांचं या ठिकाणी EKYC करताना काही प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामध्ये माहिती टाकताना काही चूक झालेली आहे, तर त्यांना अजून एकदा या ठिकाणी एडिट ऑप्शन देण्यात आलेला आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही एडिट करण्यासाठीची ऑप्शन देखील ठेवण्यात आलेला आहे. 18 सप्टेंबर पासून EKYC प्रक्रिया सुरू झाली होती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मुदत वाढ देऊन या ठिकाणी EKYC करण्यासाठी आता नव्याने एडिट ऑप्शन दिलेलं आहे. वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला EKYC तुमची एडिट करून घ्यायची, काही चूक त्याच्यामध्ये झालेली असेल तर. आणि ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोटित लाडक्या बहिणी आहेत त्यांना देखील ऑनलाईन EKYC आता करता येणार आहे. आणि त्यांचे जे काही डॉक्युमेंट असतील ते ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे सबमिट करायचे आहेत. तर EKYC प्रक्रियेसाठी देखील काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यासाठी तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. ladkibhin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरतीच फक्त तुम्हाला EKYC जे आहे ते करता येणार आहे. तर संपूर्ण माहिती बघितलेली, महत्त्वाची माहिती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या लाभाबद्दलची आपण पाहिली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.